आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे बापरे, गुरुजी तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलायत. हा पैठणकरांचा बंगला आहे, मंदिर नाही. खोटं वाटतं तुम्हाला? खोटं वाटतं ना? हवं तर याला विचारा. याला नाही, याला विचारा ना. चुकीच्या पत्त्यावर. अहो गुरुजी असलो म्हणून देवळातच जायला पाहिजे का? अहो या घरातनं मला बोलवणं आलंय. हो बोलवणं आलंय? कोणी बोलवलंय आणि असं कसं बोलवलं? मला कोणी सांगितलं कसं नाही? कसं आहे, मी हेड सर्वंट आहे. सगळं मला विचारून करतात इथे. म्हणजे तुम्हाला सांगतो, कोणाला काय हवंय नकोय हे सगळं मला विचारतात. म्हणजे इकडचं लग्न बारसं. लग्नावरून आठवलं, तुम्ही रुद्रदारांच्या लग्नासाठी आलायत? मला कोण बोललं कसं नाही? अजून मला कोण सांगत कसं नाही? सांगत का नाही मला? अहो मी लग्नासाठी सुद्धा नाही आलो इथे. मग ते भविष्य दाखवून पोपट करायला आलाय? आपलं ते पोपट दाखवून भविष्य सांगायला आलाय? पोपट कुठे तुमचा? पिशवीत ठेवलाय? अहो गुदमरेल ना तो, बाहेर काढा त्याला. नाही काढा काढा, बाहेर काढा. नाही माझ्याकडे पोपट नाहीये. बिना पोपटाचे आलात तुम्ही? अरे बापरे. अच्छा अच्छा, पंचांग आहे ना? पंचांग असेल ना तुमच्याकडे? ते पंचांग बघून ते तुम्ही भविष्य सांगता ना, एकदम चुकीचं सांगता का? एक गोष्ट बरोबर सांगत ना, एक गोष्ट बरोबर सांगत नाही, सगळी चुकीची, एक पण बरोबर नाही. अहो मी पहिल्यांदा आलो इथे. पहिल्यांदा आलाय? हो. याच्या आधी नाही आलात? नाही. याच्या आधी कोण आलो होतो? काही कल्पना नाही. नाही कल्पना नाही, कल्पना पाहिजे झाली ना. पुरुष आला होता. पण असू दे, जाऊ द्या. तुम्ही जा इकडनं. त्यांना बाहेरचं भविष्य सांग. काय बोलतो? बाहेर भविष्य सांग यांना. जा बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा. सांग मॅडम. काय मॅडम आहेत? मॅडम मॅडम ऐका, हा माणूस आहे ना, तो माणूस तिकडेच राहिला. तुम्ही तिकडे काय करताय? इकडे या. हळू पळा ना जरा. हा माणूस आहे ना, हा कसा दिसतोय बघा. कसा दिसतोय? एकदम साधा वाटतं की नाही? पण हा चोर आहे, चोर. दिसतं तसं नसतं, मला माहिती आहे सगळं. पावलट डोक्यावर चढून ठेवलंय तुला. गुरुजी गुरुजी एक्स्ट्रीमली सॉरी. नाही नाही नाही, अहो दिसतं तसं नसतं. आता मी एवढा राजबिंड दिसतो, मी हाय का राजबिंड? बस एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज एक क्षण सुद्धा मला इथे थांबायचं नाही. अहो चोर म्हणाला माणूस मला. मी माफी मागते तुमची. अपमान झालाय माझा, निघालो मी. ऐका प्लीज 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 माझ्यासाठी प्लीज प्लीज तुम्ही आज चला. गप्प बस तू प्लीज. या या प्लीज. ते ऐका ना, त्यांना कुठे घरात घेऊन चालत? प्लीज या. राजनपा, मीट पुरोहित गुरुजी, रोहित डॅड. नमस्कार. बसा ना तुम्ही. धन्यवाद. या रोहितच्या मम्मी. राजनपा मम्मी, हे पुरोहित गुरुजी. वर्ल्ड फेमस ऍस्ट्रोलॉजर. ऍक्च्युली यांची अपॉइंटमेंट मिळणं खूप कठीण आहे, बट माझ्या डॅडमुळे ते इझिली पॉसिबल झालं. रोहितच्या बिझनेसच्या ग्रोथ बद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. मॅडम मॅडम मॅडम, बसलाय? चंदू पाणी आण, पाणी आण यांना. चंदू. ओके. मोठे मोठे बिझनेसमॅन, सेलिब्रिटी यांचीच ऍडवाइस घेतात. कुठल्या मुहूर्तावर बिझनेस सुरू करायचा, बिझनेसचं नाव काय असलं पाहिजे, हे सगळं ते सांगणार आहेत आज. नको 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 तर नको. पण सोहा, मला काय वाटतं, तू अजूनही नावाचा विचार कर. राजनपा, माझं ठरलंय, मला ते चीप नेम नको. वा, काय मस्त ड्रामा चाललाय पैठणकरांच्या घरात. एखाद्या सिरियल पेक्षा पण भारी. रेवतीला बोलवायलाच हवं. या रुद्र, गौरीजींचं काहीतरी करायला हवं. म्हणजे
अरे त्यांना कुणीतरी सांगायला हवं की इतकं गोड राहू नका. भाई साखर जास्त गोड असते म्हणून तर गरम पाण्यात टाकून उकळलं जातं तिला. काय उदाहरण आहे? तू उदाहरण नको बघू ना, माझ्या भावना बघ ना. मला गौरीजींची खूप काळजी वाटते. मला मान्य आहे त्या खूप चांगल्या मनाच्या आहेत, पण काही लोक याचाच गैरफायदा घेतात हे नाही कळत आहे त्यांना. त्या सगळ्यांशी चांगलं वागत राहिलं ना तर खूप अवघड होईल यार त्यांचं. कुणीतरी समजावायला हवं. तुला सांगतो, देवाने त्यांना चांगल्या मनाबरोबर कोणाशी चांगलं वागायचं याची बुद्धी पण द्यायला हवी होती. आजच्या काळात इतकं साधं राहून नाही चालत, हे खरंच कोणीतरी समजावायला हवं. रुद्र, ऐक ना, तू समजवतोस त्यांना? हा नाही, मी सांगायला गेलो असतो पण त्या उलट मलाच समजवतात आणि मग मी कन्फ्युज होतो की नक्की मी त्यांना समजवायला गेलो होतो का त्या मला. भाई तू बोलशील ना त्यांच्याशी? हा ठीक आहे, नको बोलूस तू. मलाच काहीतरी करायला हवं. आयडिया. असं म्हणतात की बायको नवऱ्याचं सगळं ऐकते. मग आता मीच गौरीजींशी लग्न करतो आणि नवऱ्याच्या अधिकाऱ्याने त्यांना सगळं समजावून सांगतो. त्या नक्की ऐकतील. काय वाटतं, कशी आयडिया? झालं तुझं? निघूया. तुला आयडिया नाही पटली का? आपण काहीतरी दुसरी आयडिया शोधू ना. ऐक ना रुद्र, असं नको करू. अरे खूप महत्वाचं आहे रे, त्यांना सांगायला पाहिजे. गुरुजी, ड्रास्टिकली ग्रो झाला पाहिजे आमचा बिझनेस असं नाव सुचवा. आणि हा, जे आमच्या स्टेटसला मॅच झालं पाहिजे, जे आमच्यासाठी लकी असेल. आणि हो, चांगला मुहूर्तही सांगा. नव्याने बिझनेस सुरू करतोय ना आम्ही. बघ, मी बोलवलं म्हणून, नाहीतर हे बघायला मिळालं असतं का तुला? तूच बघ, मी या पैठणकरांना काय काय बघायला लावते ते. काय झालं गुरुजी, काही प्रॉब्लेम आहे का? अहो नाही नाही, अहो सगळं चांगलं आहे. उत्तम आहे अगदी. भाग्योदय भाग्योदय. छान होणार आहे बिझनेस. अहो प्रगती दिसते. सो नाव सांगताय ना? मी तुम्हाला काही नावांची लिस्ट पाठवली होती, त्यातलं कुठलं नेम लकी असेल? तुम्ही बिझनेसचं नाव बदलताय? बट ऑब्वियस, आमचा बिझनेस आहे म्हटल्यानंतर आम्हाला जे नाव हवंय तेच आम्ही ठेवू ना. आणि असंही हे डाऊन मार्केट नाव कसं चालेल? आधीचं ना? म्हणजे या व्यवसायाला काही वेगळं नाव होतं का? हो, बिट्टी अगरबत्ती असं नाव होतं. बिट्टी? हो. वहिनी, आपण बिझनेस किती प्रामाणिकपणे आणि कष्टाने करतो ना,
त्यावर बिझनेसची प्रगती अवलंबून असते. हे असं नाव बदलून काही नाही होत. त्यामुळे बिझनेसचं नाव हे बिट्टी अगरबत्तीच राहणार. अहो हो, हेच नाव उत्तम आहे. मी सगळी गणितं मांडून बघितली. आधीचं नाव तुमच्या व्यवसायाला उत्तम होतं आणि मी तुम्हाला सांगतो की नाव तुम्ही बदलू नका. आणि हेच नाव ठेवलं ना तर भरभराट आहे. अहो यश मिळणार आहे तुम्हाला. हो ना. धन्यवाद गुरुजी. गुरुजी मला असं वाटतं की ब हे अक्षर लकी आहे ना आमच्यासाठी. मग त्याच नावाचं दुसरं नाव सजेस्ट करा ना आम्हाला, तेही चालेल. अगं पण सोहा, तूच मगाशी म्हणालीस ना की यांच्याकडे मोठमोठे सेलिब्रिटीज बिझनेसमॅन येतात सल्ला घेण्यासाठी. मग यांनी दिलाय ना चांगला सल्ला, तरी तू नाव बदलायचं का म्हणतेस? नाही खरं आहे ते. आणि आता गुरुजींनी सांगितलंच आहे ना, आपण तेच नाव ठेवूयात ना, बिट्टी अगरबत्ती. गुरुजी, तुमचं काय मत आहे यावर? मी माझं मत सांगितलं. बिट्टी अगरबत्ती हे नाव उत्तम आहे. तुम्ही खरंच ते बदलू नका. थँक्यू गुरुजी. काय झालं? राग गेला का तुझा? हो, आता कशाला राग येणार? माझं नाव आता बदलणार नाही, तेच ठेवणार आहे. म्हणजे बिट्टी अगरबत्तीचं नाव आता बिट्टी अगरबत्तीच राहणार आहे. खरंच? खरं. बिट्टी नाव खूप भारी आहे असं म्हणाल ते नाही का ते आलेले ते म्हणजे? ते गुरुजी. ती कल्लू नंबर 3, ती कियांची मम्मा आहे ना, तिने बोलवलं होतं. ते म्हणाले की बिट्टीचं नाव ठेवलं तर व्यवसाय खूप चालेल. मग माझं पण नाव माझ्यासारखं मॅजिक करेल. बिट्टी बिट्टी नाव लाभदायक. तेच ते काय ते लाभदायक. अरे बाप रे बाप. गौरी, अगं गोंधळ घालून ठेवला बाहेर मी. मला वाटलं तो खोटा गुरुजी आहे. जाऊ दे, माफी मागेल मी त्यांची. अरे ते खरे गुरुजी आहेत. मग मी माझं नाव पण विचारतो. नंदू नाव कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे? अहो चांदू शेठ, तुम्ही चांदू शेठ आहे. चांदू शेठ, नंदू नाही. अगं ते माहिती मला, मी गंमत केली. खरंच विसरलो होतो मला. अहो चांदू शेठ, काय खरंच विसरलो होतो. खरंच विसरलो होतो. गौरीजी, गुरुजी,
तुम्ही असं जनरल भविष्य पण सांगता का फक्त ऑफिस स्पेशल आहात? जनरल म्हणजे? जनरल म्हणजे असं पर्सनल आयुष्यातलं, म्हणजे जसं की अच्छा, म्हणजे लग्न वगैरे कधी जमणार आहे त्याबद्दल. करेक्ट. तुमचं लग्न झालं नाही? हो, किती देखणे दिसतात तुम्ही. तो तर मी आहे आणि मी करतोय प्रयत्न माझ्या लग्नासाठी. पण आता मला काय करतोय? बस बस बस, याच्याबद्दल सांगा. हो, काय चाललंय तुझं? बस शांत बस. नंदाई बघ. अरे असू दे ना, दाखव ना त्यांना हात, बघूया काय सांगतात ते. तुम्ही बघा. थांब रे, अरे बस ना. हो भाऊजी, तुम्ही पण बघा ना भविष्य. अगं श्वेता, ऐक ना, आतमध्ये माझ्या कपाटात बघ याची पत्रिका ठेवली, जा ना घेऊन ये. हो नंदाई, लगेच आणते. हो, नाही, पत्रिकेची आवश्यकता नाहीये. तुमचा हात बघू. हा, बघू दे. चल, चल. दाखव. हात बघू दे. हा, उजवा हात. दाखव. बघा. काही नाही हातात. अरे तुला म्हणलं होतं हात जास्त नको धू. दाखव. लहान मुलासारखं काय चाललंय, दाखव हात, दाखव. वा वा वा, अहो काय रेषा आहे. खूप भाग्यवान आहात तुम्ही. गुरुजी, लग्न लग्न. हा, लग्न. हा. हो, लग्नाचा योग आहे. सुयोग्य वधू मिळणार आहे. लक्ष्मी येणार आहे घरात, लक्ष्मी. वा वा वा. काय नाव काय म्हणतं लक्ष्मीचं? तू थांब रे जरा. गुरुजी तुम्ही सांगा. लग्न होईल, वधू घरी येईल. पण काय आहे गुरुजी? संघर्ष आहे. संघर्ष म्हणजे? लग्न होईल, पण याला लढावं लागेल. संसार देखील सुखाचा होईल, पण संघर्ष अटळ आहे. याला स्वतःच्या भाग्यासाठी ठाम उभं राहावं लागणार आहे. पण गुरुजी, संघर्ष कोणाशी? याच्या भाग्याच्या आड येणाऱ्या सगळ्यांशी. कदाचित घरातल्यांशी सुद्धा. गुरुजी, आत्ताच याच्या आयुष्यात संघर्ष होऊन गेलाय, म्हणजे तीच मुलगी का? तीच त्याच्या भाग्यात आहे? बघा, तरी मी सगळ्यांना सांगत होते की तीच मुलगी योग्य आहे या घरासाठी. नाही, घडून गेलेलं तो संघर्ष नव्हता. यांच्यावर आलेलं एक संकट होतं, ते आता टळलेलं आहे. आणि आता खरा भाग्योदय आहे. गुरुजींच्या आधीपासूनच मला वाटत होतं की ती पू विथ 5 O's मोठे संकट आहे. यांच्या आयुष्यात मुलगी आहे सुद्धा आणि नाहीये सुद्धा. म्हणजे याचं उत्तर काळच दे. पण एक सांगतो, ती याचं आयुष्य सुंदर बनवेल, चांगला संसार करेल,
सुखाची सावली होऊन कायम याची सोबत करेल. गोरी गोरी पान गुरुजी सांगतायत तशी छान रुद्र मला एक वहिनी आवडली. काय विनयपणा चाललंय. आई वाफ येतीये. खाऊन बघ. हो गरम असेल. थांब थांब थांब. कसे झालेत? मस्त. मस्त झालेत ना. चंदू काका झालंच आहे माझं. मी आलेच 5 मिनिटात पोहे घेऊन बाहेर. चंदू काका हो कसला विचार करताय? हा मी विचार करतोय गौरी की ते बाहेर गुरुजी आलेत ना, त्यांना तुझा हात दाखवून तुझं भविष्य बघूया. अहो चंदू काका कशाला उगाच? उगाच काय त्यात? अगं माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख आहे दुःख आहे बघायला नको? आणि दुःख असेल तर ते त्याच्यासाठी काय करायचंय कळायला पाहिजे ना. सुख मानण्यात असतं आणि सुखीच आहे की मी. अगं तसं नाही, म्हणजे कसं सांगू, तुझं लग्न तुझा नवरा परत येणार आहे की नाही येणार आहे ते बघायला नको का मला? हा चल ना जाऊया चल.